राजू, आता राज्य सरकारकडून काय नेमकी भूमिका घेतली जाते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। राजू, तू राहाच आपल्यासोबत। आजच्या या हायकोर्टाच्या सुनावणीमध्ये काय काय नेमकं घडलेलं आहे ते आपण जाणून घेऊयात। कोर्टानं नक्की काय म्हटलेलं आहे तर आंदोलन हाताबाहेर चाललंय असं कोर्टानं म्हणत एक प्रकारे खडसावलेलं आहे। मुंबईत कुणालाही येऊ देऊ नका, नवी मुंबई आणि ठाण्यातच थांबवा असे स्पष्ट निर्देश हायकोर्टानं दिलेले आहेत। सगळं पूर्ववत करण्यासाठी आंदोलकांना 2 दिवसांची मुदत आता हायकोर्टाकडून देण्यात आलेली आहे। आम्ही दिलेल्या अटी आणि नियमांचं पालन करा असं सक्त निर्देश हायकोर्टानं दिलेले आहेत। मुंबईकरांना उगाच त्रास होता कामा नये असं देखील हायकोर्टानं बजावून सांगितलेलं आहे। लोकांना मूलभूत गरजा आणि सुविधा मिळायला हव्यात, यावर देखील हायकोर्टानं सांगत नियमांचं पालन होईल याची शाश्वती देता का असा जरांगेंना प्रश्न विचारलाय। याशिवाय शाळा, कॉलेज आणि नोकरदारांना त्रास नको असं देखील कोर्टानं बजावून सांगितलेलं आहे। तर पावसाची शक्यता आणि चिखलात बसायची तयारी आहे का असं देखील कोर्टानं आंदोलकांना विचारलेलं आहे। 5,000 वगळून इतरांना माघारी पाठवता का? आंदोलनाच्या परवानगीच्या अनुषंगानं हायकोर्टानं काही प्रश्न उपस्थित केलेले होते आणि आंदोलनाच्या विरोधात नाही पण नियम पाळा असं देखील कोर्टानं बजावून सांगितलेलं आहे। आणि 26 ऑगस्टच्या आदेशाचं काटेकोर पालन करा। जे हमीपत्र सादर करण्यात आलेलं होतं त्याचं पालन झालेलं नसल्याचं हायकोर्टानं प्रत्यक्षपणे सांगितलेलं आहे आणि सरकारनंही जबाबदाऱ्यांचं पालन करावं असं देखील हायकोर्टानं सांगत एक प्रकारे सरकारला देखील बजावलेलं आहे, सुनावलेलं आहे। आपण पुन्हा एकदा राजूकडे जाऊयात। राजू, आजच्या या सुनावणीतले हे काही महत्त्वाचे मुद्दे होते, यासोबतच पुढे देखील काही महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या होत्या। अर्थातच उद्या दुपारी 4 पर्यंत सगळ्या आंदोलकांना मुंबई रिकामी करण्याचं देखील सांगितलेलं आहे। याशिवाय सरकारला देखील अप्रत्यक्षपणे त्यांनी सांगितलं की तुम्ही कारवाई करण्यासाठी मोकळे आहात। त्यामुळे हायकोर्टानं दोन्ही बाजूला मराठा आंदोलक असतील किंवा सरकार असेल दोघांना देखील अप्रत्यक्षपणे खडसावलंय। अगदी आपण पाहतोय की आता सुनावणी जी आहे ती संपलेली आहे। मात्र ही सुनावणी संपत असताना अनेक महत्त्वाचे निर्देश जे आहेत ते कोर्टाने दिलेले आहे। राज्य सरकारला सुद्धा खडसवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आंदोलन करताना सुद्धा खडसवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आपण पाहतोय की वारंवार राज्य सरकार जे आहे ते कोर्टाची परवानगी मागत होतं, निर्देश आम्हाला द्यावे अशा प्रकारची जी आहे ते कोर्टाकडे विनंती करत होती। मात्र सगळे निर्देश जे आहेत ते राज्य सरकारला दिलेले आहेत। जर आंदोलन हे कायदेशीर नसेल तर कारवाई करण्यासंदर्भात तुम्हाला कोणीही टाळू शकत नाही। त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा निर्देश दिलेले आहेत। आपण पाहतोय की आंदोलकांची संख्या मोठ्या प्रमाणावर मुंबईत वाढत आहे, ते रोखण्याचे सुद्धा निर्देश जे आहेत ते कोर्टाने दिलेले आहेत। तिसरा अतिशय महत्त्वाचा निर्णय आपण पाहतोय की जे काही आझाद मैदान सोडून मुंबईच्या रस्त्यावरती मोठी गर्दी आहे, अनेक रस्ते जे आहेत ते रोखलेले आहेत, ते सगळे रस्ते उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत खाली करण्याचे आदेश सुद्धा निर्देश सुद्धा जे आहेत ते कोर्टाने दिलेले आहेत। त्यामुळे या सगळ्याची अंमलबजावणी जी आहे ती राज्य सरकारला करावीच लागणार आहे। आपण पाहतोय की आता ही सुनावणी जी आहे ती संपलेली आहे आणि उद्या पुन्हा एकदा याच्यावरती सुनावणी जी आहे ती होणार आहे। मात्र ही सुनावणी होत असताना आज दिलेले जे काही निर्देश आहे त्याचं पालन होतंय की नाही याची सुद्धा माहिती राज्य सरकारने या न्यायालयामध्ये द्यावा अशा प्रकारचं सुद्धा निर्देश थेट जे आहे ते उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। त्यामुळे आतापासूनच निर्देशाला जी आहे ती निर्देश दिल्यानंतर अंमलबजावणी करायला सुरुवात करावी लागणार आहे। आपण पाहतोय का सुनावणी संपलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर कोर्टाच्या परिसरामध्ये मराठा आंदोलक जे आहेत ते दाखल झालेले आहेत। खरं तर आपण पाहतोय काही सगळे मराठा आंदोलक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पोलीस सुद्धा त्यांना बाहेर थांबवण्याचं वीरेंद्र पवार सध्या माध्यमांना प्रतिक्रिया देतात, आपण पाहूया। जेवढ्या प्रक्रिया होत्या त्या संपूर्णपणे केलेल्या आहे।